पालक आणि मूग डाळची खस्ता अशी आपण पुरी करणार आहोत. त्याचबरोबर चमचमीत अशी बटाट्याची भाजी. तुम्ही सकाळी ब्रेकफास्टसाठी किंवा सकाळी झटपट मुलांना टिफिनला किंवा लंच किंवा डिनरला ही रेसिपी बनवू शकतात. मूग डाळमुळे पालक पुरी जी आहे ती एकदम खस्ता खाण्यासाठी टेस्टी होत. तुम्ही ते बघू शकता. परफेक्ट अशी पुरी इथे आपली रेडी झालेली आहे आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी पण. पुरी शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी बटाट्याची भाजी करणार आहोत. तर तेल थोडं गरम झालं की त्यात लाल सुक्या मिरच्या, थोडंसं दालचिनी, तेजपान, जिरं आणि थोडीशी राई फ्राय करून घ्यायची आहे. फ्राय झालं की त्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा. तर 2 कांदे घेतले आहे. कांदे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. कांदा इथे चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या. 2 अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ती पण आपण व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे. अद्रक लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचा आहे. आता त्यात टाकत आहे बारीक चिरलेला टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी पण इथे वापरू शकतात. आणि टोमॅटो टाकला आहे त्यामुळे तुम्ही चांगले आता शिजवून घेणार आहे 1-2 ते 3 मिनटं. टोमॅटो पण आपला इथे चांगला शिजलेला आहे. त्यात सुके मसाले टाकणार आहे. त्यात आहे गरम मसाला, धना जिरा पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर. आता मी थोडीशी तिखट बनवत आहे. मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. मसालेसुद्धा कांद्यावर थोडेसे फ्राय करायचे आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान आता हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत. म्हणजे आपली ग्रेव्ही अशी परफेक्ट अशी रेडी होते. चवीनुसार मीठ पण ह्यात आत्ताच टाकलं आहे म्हणजे बटाट्याला छान सगळीकडनं मसाले आणि मीठ लागतं. आता इथे छान तेल सुटेपर्यंत हे मसाला आपण फ्राय करणार आहोत. साधारण 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही ते बघू शकतात. मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता ह्यात टाकत आहे बटाटा. आणि बटाटे उकडून घेतले होते. व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहे किंवा बारीक कापून घ्यायचे आहेत. आणि आता हे मस्त की मसाल्यामध्ये एकजीव करायचे आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे आणि भाजी पण चांगली शिजवून घेऊयात. परफेक्ट अशी ती भाजी रेडी झाली आहे. आता पुरी करणार आहोत. तर पुरीसाठी घेतलेलं आहे नॉर्मल इथे गव्हाचं पीठ. त्यामध्ये टाकत आहे हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि पालक मिक्सरला ग्राइंड केलं. तर पालक थोडंसं लंच केलं तरी चालतं किंवा कच्चं टाकलं तरीही चालतं. गव्हाच्या पिठात थोडासा रवा टाकला आहे म्हणजे पुरी छान खस्ता होते. आणि मूग डाळ जी भिजवून घेतली होती 1 ते 2 तास ती ह्यामध्ये ॲड करणार आहे. चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं, बडीशोप आणि पालकची प्युरे. आता सर्वात पहिले पालक आणि पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे. नंतर जेवढं लागेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि याचा घट्टच रसा डो रेडी करून घेणार आहे. डो रेडी झाला की 5 ते 7 मिनटं आपण हा साईडला ठेवणार आहोत. नंतरच पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत.
एक 10 ते 12 मिनटं पीठ साईडला ठेवलं होतं. आता पुऱ्या करणार आहे. थोडंसं तेल लावायचं आहे आणि मस्तपैकी थोडीशी जाडसर अशी पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत. कढईत पण तेल गरम झालं आहे, त्यात पुऱ्या सोडायच्या आहे आणि मस्तपैकी आता ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता. छान पुरी अशी मस्तपैकी ही फुलत नाही, कारण यामध्ये आपण मूग डाळ टाकली आहे. मूग डाळ कच्ची आहे, त्यामुळे जशी पाहिजे तशी पुरी फुगत नाही, पण खाण्यासाठी तितकीच टेस्टी बनते. तर अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी आता फ्राय करून घेते. नॉर्मल पुरी जशी फुगते तशी नाही फुगत, थोडीफार फक्त तुम्ही ते बघू शकतात. आता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये टाकायच्या आहेत पुऱ्या आणि छान मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. चला आता मग इथे मस्तपैकी आपली खस्त अशी मूग डाळची पुरी पण रेडी झालेली आहे. बटाट्याची भाजी पण रेडी झालेली आहे. नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे, किंवा सकाळी झटपट मुलांनाही टिफिनला पण बनवून देऊ शकतात. तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.